आदरणीय जावळे सर, मासाळ सर, सर्व सहकारी प्राध्यापक बंधू, आपण सर्व माझे मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वजण माझे मित्र आणि मैत्रिणींच आहेत. विद्यार्थी मी कधी समजलोच नव्हतं तुम्हाला. काही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत सांगायच्या, मला त्या सांगणार आणि तुम्ही तुमचं मला खूप पूर्ण उरणार आहेत. एक लक्षात घ्या की सर जावळे सर हे दरवर्षी म्हणजे आयुष्यातनं 2-3 यांना शंडाप असतील, म्हणजे ज्युनियर कॉलेज वगैरे किंवा BA आणि MA 3 असतील मला असं वाटतं. पण आम्ही तुमचं दुःख हे 3-4 वेळा होतं, पण आम्ही दरवर्षी बघतो सर. यांना जायचं दुःख दरवर्षी ना आम्हाला. दरवर्षी एक बॅच कुठली तरी BA भाग 3ची असो, MA भाग 2ची असो, आम्हाला जाताना बघावंच लागतं. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला दुःख आहे, आम्हाला फार मोठं दुःख आहे, पण तुमच्याशी एक नातं जुळलेलं असतं प्रेमाचं, ते दरवर्षी आम्हाला तोडावं लागतं किंवा तोडून तुम्ही जातात लांब. मला असं वाटतं बरं का की महाविद्यालयीन जीवनात डायऱ्या होत्या सर आमच्या वेळेस. तर मला यांना एक सजेस्ट करायचं की डायऱ्या घ्या किंवा 20-30 पानं घ्या आणि FYBAला सुरुवात केल्यापासून अगदी ग्रंथालयात शिंदे सर असतील, मनोहर निकम असेल, यलमार सर असतील, कोरडे सर असतील, मासाळ सर असतील, सगळ्यांचे अनुभव बारीक सारीक लिहून ठेवा. सौरभने जशी स्तुती केली सगळी स्तुती नसते बरं का. काही तुमच्या मनात राग बी असतो, लोभ असतो, सगळं लिहून काढा. निकम सरांबद्दल काही राग असेल, कोणाबद्दल काही राग असेल, बारीक सारीक घटना लिहून ठेवा. 2 महिन्यात लिहिलेली कादंबरी BA केलं होतं पुण्यामध्ये, कोसला कादंबरी. मराठीतली अशी कादंबरी होणे नाही. 2 महिन्यात त्या बालचंद्र नेमाडेने बसून लिहिली. जळगावच्या जवळ ते गाव आहे त्यांचं सांगवी, त्या गावावरून खूप वेळा गेलो सर मी. अतिशय सुंदर देखणी म्हणजे मराठीत कादंबरी होणं. तुम्ही वाचा मी तर म्हणतो. आणि इथून गेल्यानंतर परत काय करा, आता जायच्या आधी परीक्षा आहेत तुमच्या, रोज या बघा, कॉन्शियसली बघा. ओशो म्हणतो आपण शुद्धीत नसतो, सकाळी बी नसतो, रात्री तर झोपेत शुद्धीत नसतो. शुद्धीत राहणार तेव्हा तुम्हाला मोक्ष प्राप्ती होईल. शुद्धीत राहावा, जागेवर या आणि सगळं निसर्ग बघून काढा. ग्रंथालय पुन्हा एकदा बघा, लेझर प्लेस बघा, एंट्री गेट बघा, प्राचार्यांचे केबिन बघा, सगळं अगदी बाथरूम सगळं बघून काढा निवांत. आणि सगळं लिहून काढा. आपल्या वह्या उघडा, त्याच्यावर लिहून काढा आणि बंद करून द्या. 4-5 वर्ष उघडू नका त्या वह्या, आणि 5 वर्षानंतर उघडून बघा काय मजा आहे. असं भारी वाटतं ना सौरभ. असं वाटतं सौरभला भेटतोय, सीमा काटकरला भेटते, जगदाळींना भेटतायत. बरोबर आहे. म्हणजे मी माझ्या डायऱ्या जेव्हा काढून बघतो ना, असं मला वाटतं की यार मी असा होतो. म्हणजे मी स्वतः आश्चर्यचकित होतो वाचताना. एखाद्या कादंबरीपेक्षा बी, महान चित्रपटापेक्षा बी जास्त आनंद देणाऱ्या या गोष्टी आहेत. म्हणजे MAला असताना मला BA जेवढं आठवत असेल तेवढं मला, मी आता नोकरी करून एक 17-16 वर्ष झालेली आहेत, मला तेवढं आठवत नाही. आझाद कॉलेजला मी इथंच शिकलो तुमच्या जवळच. तेवढं मला आता आठवत नाही जेवढं पुढच्या वर्षी आठवायचं सर. दरवर्षी आपली स्मृती कमी होत जाते. त्यामुळे या डायऱ्या लिहून ठेवा, सवय पाडा, खर्च करा ना, रोजचा अनुभव लिहा ना. फालतू अनुभव लिहा, मी तर म्हणतो. फालतू आधी लिहिणार म्हणतो, भारी अनुभव लिहिणार. तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला यश जर मिळून देणार, आज सायकोलॉजिकल टेस्टवाले सगळे, जे अनालिसिसवाले सगळे यश मिळवताना काय म्हणतात, डॉक्टरकडे जावा, डॉक्टर म्हणतो पहिले डायरी लिहा, रोजचे अनुभव लिहा म्हणतात. सगळीकडे भारतात सुरू झालं सर. डायऱ्या लिहिणं, तुमचं व्यक्त होणं फार आवश्यक आहे. कवी, लेखक वगैरे जे आहेत, कलाकार का मरत नाही, का आत्महत्या करत नाही? कारण ते व्यक्त होतात. शेतकऱ्यांना व्यक्त होता येत नाही म्हणून आत्महत्या वाढल्या सर. यू शुड एक्सप्रेस युअर सेल्फ. तुम्ही एक्सप्रेस व्हायला शिका. चांगले वाईट काही पण अनुभव असतील, भामटे अनुभव असतील, तुम्ही काही चुका करत असाल ते पण लिहा. पण स्वतःला ग्रेट म्हणायला शिका, ते पण म्हणतो मी. कमजोर समजू नका, यू आर अ ग्रेट. चित्रपट बघा, कुठले रंग दे बसंती, आठवणीने 3-4 वेळा बघून काढा. दिल चाहता है, जिंदगी न मिलेगी दोबारा बघून काढा. रंग दे बसंती मधला एक डायलॉग आहे की कोई देश परफेक्ट नहीं होता है, उसे परफेक्ट बनाना पड़ता है. नोकरी करा, IAS बना. ते म्हणतात सगळे मारून टाकायला पाहिजे, गोळ्या घालायला पाहिजे, नेत्यांना म्हणणं नाही. तुम्ही उद्याचे नेते आहेत ना, परफेक्ट बनवावं लागतो देशाला. तर तुम्ही परफेक्ट स्वतः आहेतच. आणि काय दिसतो, कसा दिसतो, कसं आहे, किती अक्कल आहे, काय सगळं काढून टाका. मी ग्रेट आहे असं म्हणा. शाहरुख खान किंवा अनेक लोक आहेत, ब्रुसली असेल, जगातले जे मोठे ब्रुसली म्हणतो मी, जोकमध्ये सुद्धा स्वतःला कमी लेखत नाही सर. म्हणजे चेष्टेमध्ये सुद्धा स्वतःला कमी लेखायचं नाही, स्वतःला दी बेस्टच बनायचं. म्हणजे मी तुम्हाला आज तुमचा काय अनुभव आलाय, काय तुम्हाला सांगेल ते सांगणारच नाही मी तुम्हाला. पुढे काय करायला पाहिजे हे मात्र मी सांगून टाकेल. पुढे तुम्ही मात्र काय करा, जे वय आहे त्या वयानुसार जगा. उगाच म्हातारपण आणू नका कमी वयात. तुमच्यामुळे तरुण आहे आम्ही नशीबवाले. हे शिक्षक बनणं सोपं नाही. शिक्षक बनणं तुमच्यामुळे प्राप्त झालंय. तुम्ही विद्यार्थी आहेत ना, तरुण. त्यामुळे मला मी आता 40शी पार केली. मला वाटत नाही 40शी पार केली, मला वाटतं मी 23शीचा आहे. कारण तुम्ही
आणि तुम्हाला त्यात मित्र संबंध तर अजून भारी काम होऊन जातं ना, शिक्षक संबंध आवड होऊन जातं, डिस्टन्स होतं. मग तुम्ही आले की परत रिफ्रेश होतो आम्ही दरवर्षी. त्यामुळे वय बी आमचं वाढलेलं नाही. कोणी म्हणत असेल तर फार मोठी फसगत आहे, चूक करतायत. तुम्हाला सुद्धा सांगतो 23 सारखंच वागा, उगाच 40 सारखं वागू नका, पोक्त होऊ नका, चुका करा आणि मजा बघा. आणि ह्या मजा सगळ्या डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा. मी जास्त काही बोलणार नाही. कोरडे सरांनी चांगलं सांगितलंय. तुम्ही सौरभ तर खूप स्तुती केली, एवढं काही स्तुती करायची गरज नाही सौरभ. मी बघाशी वर्गात आलो होतो काल, का रे करण काय कोणाचं नाव घेऊ नका म्हटलं, ते बरं नाही वाटत. कमी जास्त झालं की जरा पारडं खालीवर होतं सर, जावर सर खालीवर झालं की हां ते त्यापेक्षा आम्हाला चिपळूणला ने तांबडा पांढरा रस्ता काय असेल तुमच्या साईडचं ते आम्हाला देतो, तुला जरा खर्च होईल पण आम्हाला ने, काही दाबून खातील काही कमी खातील, ऐका नाही ते नंतर भाषणात सांग, ऐका नाही हे दाबून खाल्ले हे कमी खाल्लं. त्यामुळे ते चांगल्या वाईट गोष्टी लिहून ठेवा. तुम्हाला म्हणजे मी आता जसं सीमा मॅडम म्हणल्या तसं काही मी सॉरी बी म्हणणार नाही, कारण तो आमचा अधिकार होता रागवायचा आणि अधिकार होता प्रेम व्यक्त करण्याचा. ते आमच्या अधिकाराने आम्ही ह्या गोष्टी केलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा, आनंद व्यक्त करा आणि शिकत राहा. आणि नवीन नवीन गोष्टी म्हणालो तसं कादंबऱ्या बघा, चित्रपट बघा, चांगल्या गोष्टी शिकत राहा. मीना प्रभूचे चांगले चांगले कादंबऱ्या आहेत, जगातला प्रवास केलेला आहे त्यांनी. प्रत्येक गोष्ट बघा. प्रवास करता येत नसेल तर प्रवास वर्णन वाचा, मग तुमचं पु ल देशपांडेंचं असो काय असो, या गोष्टी बघा, जग शिकायचा प्रयत्न करा, मोठं व्हा. छोट्या छोट्या धक्क्यांमध्ये राहू नका. जसं बाबासाहेब म्हणायचे बाहेर पडा. म्हणजे तुम्ही बाहेर पडल्याशिवाय, मोठे मोठे लोक बघितल्याशिवाय हे होणार नाही. अंबानीसारखा माणूस पूर्ण पगार त्या टाटामध्ये, त्या आपल्याच्यामध्ये तुमचे ताज हॉटेल ना मुंबईची, तिथं जाऊन चहा पितो माणूस पूर्ण पगार घालून. कारण का श्रीमंत लोक कशी वागतात हे बघण्याचा त्याने प्रयत्न केला होता. तसं मोठी लोक बघा, मोठी लोक फार नम्र असतात. मला असं वाटतं आपण नम्र व्हायला पाहिजे. आणि माझ्यात ती नसेल तर मी अजून प्राध्यापक म्हणून कमी पडलो असं मला वाटेल. नम्रता आणायचा प्रयत्न करा. मी म्हणा पोलाईट व्हा. जेवढं पोलाईट होणार तेवढा निसर्ग तुम्हाला साथ देणार आहे. आणि स्वतःला निगेटिव्ह शब्द वापरू नका कधीच. निगेटिव्हिटी असणार तर मग ते सगळं निसर्ग तेच घेतो. फक्त ग्रॅव्हिटीमध्ये काम चालू, सिक्रेट रहस्य पुस्तक वाचून काढा. मी जास्त बोलणार नाही. सर्व आयोजकांना धन्यवाद, जावरे सरांना धन्यवाद देतो. माझं थोडक्यात जास्त